श्रेया बोलून झाली. अर्जुन, शिवालीचा बाप तू आहेस. काही क्षण खोलीचं अस्तित्व जणू गोठून पडलं. मॉनिटरचा हलका बीप, अर्जुनच्या श्वासाचा वेग आणि श्रेयच्या हृदयातलं धडधडणं सगळं एकाच लयीत अडकून राहिलं. अर्जुनच्या डोळ्यात एक शॉक, एक वेदना, एक अविश्वास चमकला. श्रेया, तू खरं सांगतेस ना? तो थरथरत्या आवाजात म्हणाला. श्रेया हळूहळू त्याचा हात हातात घेत म्हणाली, हो अर्जुन, हीच सत्य आहे. मी खूप वर्षे हे मनात दडवून ठेवलं. पण आज दिव्यांजवळचा जीव वाचला. मला कळलं की खोटं जगून काही मिळत नाही. अर्जुनच्या डोळ्यात अश्रू तरळले. मी बाबा आहे तिचा. त्याचा आवाज एखाद्या हरवलेल्या मुलासारखा होता. श्रेया मान हलवते. हो, तूच तिचा बाबा आहेस आणि तिला नेहमी तुझ्या प्रेमाची गरज होती. अर्जुनने श्रेयाला घट्ट मिठीत घेतलं. दोघांचे अश्रू एकमेकांच्या खांद्यावर विरघळले. ते दोघे पहिल्यांदा सत्य, वेदना आणि प्रेमाने पूर्ण झालेल्या क्षणी जोडले गेले. पण जगाला त्यांच्या आनंदाचे क्षण मान्य नव्हते. त्याच वेळी अचानक दारावर जबरदस्त आवाज आला. एक उग्र सावली दारात उभी होती. अश्विनचा माणूस. तो पिस्तूल उगारून ओरडला, कोणीच सुखात जगू नये, विशेषतः तू अर्जुन. श्रेया किंचाळली, नाही. अर्जुनने क्षणाचाही विलंब न करता श्रेयाला ढकलून बाजूला केलं आणि गोळी स्ट्रेट त्याच्या छातीवर धाड. श्रेया थरथरली. अर्जुन मागे कोसळला. रक्ताचा फवारा ओघळत होता. अर्जुन, ती वेड्यासारखी त्याच्याकडे पळाली. अर्जुनच्या ओठावर हलकी स्मित होती, पण श्वास तोडत होता. श्रेया, माझ्या मुलीला शिवालीला सांग, तिचा बाबा तिच्यावर खूप प्रेम करतो. नाही नाही अर्जुन, तू काहीही बोलू नकोस. तुला काहीही होणार नाही. ती त्याचा चेहरा हातात धरत रडत म्हणाली. मेडिकल टीम आत धावत आली. डॉक्टर ओरडले, वी आर लॉसिंग हिम, मूव्ह. श्रेया बाहेर उभी रडत राहिली, हात थरथरत. देवा, माझा अर्जुन, माझ्या मुलीचा बाप परत दे, कृपा करू. पण डॉक्टर बाहेर आले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं म्हणणं स्पष्ट होतं. अर्जुन कोमात गेला होता. 1 वर्षानंतर श्रेया एकटी शिवालीला घेऊन जगत होती. रोज अर्जुनच्या रूममध्ये येऊन त्याच्याशी बोलत होती. तुझ्या मुलीला आज पहिल्यांदा बाबा म्हणायला लागला आहे. ऐक ना अर्जुन. 1 वर्ष उलटलं, पण ती हार मानली नाही. आणि मग एक दिवस मॉनिटर बीप झाला. अर्जुनचा हात हलला. डॉक्टर, तो जागा होतोय. अर्जुनने डोळे उघडले. धूसर दृष्टीत त्याने पहिली गोष्ट पाहिली. श्रेया शिवालीच्या हातात हात देऊन उभी. तो हळूच म्हणाला, ही माझी मुलगी. श्रेया रडत मान हलवली. हो, तुझीच. शिवाली पुढे आली. बाबा. अर्जुनच्या डोळ्यातून ओघळलेलं पाणी 1 वर्षातलं सर्वात मोठं उत्तर होतं. 1 वर्षाच्या संघर्षानंतर वडिलांचे आशीर्वाद, फुलांच्या सजावटी, ढोल ताशे, हळदीचा सुगंध, कुंकू हळदीचे उधळणे कण. श्रेया अर्जुनचं पारंपरिक लग्न थाटात पार पडलं. शिवालीने फुलाचा गजरा घालून फुलझडी म्हणून नाच केला. अर्जुनने श्रेयाच्या कपाळावर कुंकू लावत म्हटलं, आता कुठेही जाणार नाही. तू, दिव्यांश आणि शिवाली हा माझा संसार आहे. श्रेया हसत म्हणाली, आणि मी तुझी आहे अर्जुन, सदैव. ढोल वाजला. लोकांच्या हशा आनंदात त्यांचा संसार उजळला आणि अखेर त्यांना त्यांचा खरा हॅपी एंडिंग मिळाला.